शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या नाही पाहिजेत. कारण आज जर शेतकऱ्याची जमीन गेली तर शेतकरी देशोधडीला लागला म्हणून समजायचं. आज शक्तीपीठ हा शासनाने लादलेला प्रकल्प आहे शेतकऱ्यावर बळजुबरीने. आणि हा पैसे किती दिले त्याच्यात पैशात मोजमाप होणार नाही ह्याचं. कारण शेतकरी आता शासन काय म्हणाले की 4 पटीनं पैसे देऊ, 5 पटीनं पैसे देऊ, पण ते पैसे घ्यायला शेतकरी बसलेला नाही इथं. कारण शेतकऱ्याचं जे बी आहे भूमिहीन व्हायला शेतकरी आपला. शेतकरी जर भूमिहीन झाला तर पुढच्या पिढीचं काय, त्याच्या पुढची पिढी बी बर्बाद होणार आहे. त्याच्या तीन पिढ्या बर्बाद होणार आहे शेतकऱ्याच्या. आज जर समजा शक्तीपीठला जर विरोध नाही केला आपण आणि शेत जर आपण सरकारला दिलं, आज आमच्या जमिनी आज 4 गावच्या शेतकऱ्यांना आंदोलन केलंय. कवठळी, इंजेगाव, तळेगाव आणि डाबी या 4 गावच्या शेतकऱ्याच्या प्रमुख मागणी म्हणजे एकच आहे की शक्तीपीठ आमच्या इथून गेला नाही पाहिजे आणि शासनाने बळजुबरीनं ते मोजमाप केलं नाही पाहिजे किंवा ताबा केला नाही पाहिजे त्या जमिनी.